दुपारचा विषय ढाराडूर आणि पंढरपूर। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। हृदय ब्लॉग्स त्याने तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। आपली मिरत आहे आवरावरी चालू आहे, जरा कपड्यांच्या घड्या वगैरे घालते। काय कामं झाली, काय व्हायचे, काय म्हणता बाबू? बघा दुपारचे बरोबर 12 वाजलेले आहेत। सगळीच कामं झाली बऱ्यापैकी। आता जेवण वगैरे झालं तर आराम करावं म्हटलं। नुसता यांचा गोंगाट चाललाय, नुसता ह्या कोंबड्या ओरडतात, एवढ्या कोंबड्या ओरडतात ना विचारूच नका। एक ओरडली का सगळेच ओरडतात। मला वाटतं अंडे घातल्यामुळे ओरडतात की काय काय माहिती बाप्पा ना। गेल्या वर्षी चिंचेची सावली हे आपल्या दरवाजात यायची, चिंचेची सावली इथपर्यंत यायची, ओट्यापर्यंत अशी सावली यायची। आता सावलीच पडत नाही, सगळे एकदम पातळ सावली आहे। कारण का लय फांद्या हाणल्या, मी पण नाही लक्ष दिलं कधी फांद्या त्याच्या तोडल्या मलाच माहित नाहीये। त्या लिंबाची तिकडे दुसऱ्याच्या शेतात पलीकडे सावली जाते, अलीकडे येत नाही। इथे बसतात आणि इथे आपल्याला इथपर्यंत सावली असते। ही टाकीच्या पूर्ण इथपर्यंत अशी सावली असते, पूर्ण त्या ओट्यापर्यंत सावली असते। असं पूर्ण राऊंड असतो सावलीचा, पण नाहीये। आणि बाहेर पण छान वाटते हा, अशी आता थोडं थंडच वाटतं, थोडा उशिराने मग नंतर गरम गरम असं वाटतं। बस सध्या थंडच वाटते जरा। बघा ह्या कोंबड्या तरी काहीच नाही बाहेर ठेवायला। का ग शुभ्रा? शुभ्रा तू काय बोलते का माझ्याशी शुभ्रा? पण शुभ्रा फार मारकी आगाव आहे। बघा कशी गव्हाणीतच हातात गायांना। काय करावं बाबा, काय करू मी ह्या गाईचं? क्या करू मी तेरा क्या करू मैं, क्या करू मैं त्याला। इकडे श्यामा, इकडे श्यामा, इकडे श्यामा, इकडे श्यामा, श्यामा श्यामा माझी श्यामा। बघा गव्हाणीतच हिने घाण केली, तर मला हे घाण काढावं लागेल आता गव्हाणीतली। त्या साईडला घमेलं ठेवलंय, गव्हाणीमध्ये हिने शेण टाकलं। ही बसली अगदी व्यवस्थित जागेवर। पातळ सावलीने त्यांना पण ऊन लागतं। हट हट ए काय ग, लय लाडाची आहेस का तू? गव्हाणीत बसती, तुला समजत नाही? प्रकरण मी लगेच शेण घमेल्यात टाकते। कोंबड्या फार विस्कटतात शेण, असं घमेल्यात भरून ठेवते मी, मला दिसेल ना लगेच मी असं घमेल्यात टाकते। खोरणी मागे वडलं ना ते कोंबड्या लगेच विस्कटतात, काहीच राहत नाही, सगळं माती शेण सगळं पसरून जातं। असं घमेल्यात भरलं की आपल्याला टाकायला पटकन सोपं जातं ते। थोडंसं हाताला शेण वगैरे लागले, हात धुवून येते। आता ब्रुनोच्या खालची गोधडी मला ओली करावी लागेल, त्याला दुसरी गोधडी टाकावी लागेल त्याच्यावर। झोपलाय, त्याला झोपून देते मी। ओ साहेब 4:30 वाजले। बघा बाहेर आभाळ भरून आलेलं आहे, कोंबड्या ओरडतात, कोण येतंय कोण नाही येत। आता किती वेळ झोपणार साहेब तुम्ही? ओ साहेब, ओ साहेब, अरे बापरे रे साहेब रे नन्नरी, ए नन्नचे साहेब, दरवाजा उघडा रे ओ साहेब। मोबाईल पकडलाय, मोबाईल नाही चालू, झोपा। मोबाईल चालू असला की लगेच कामाला लागायचा। असं वाटलं ब्रुनो फार काम करतो, माझे छोटेसे बाल, हे माझे बाल फार काम करते, छोटेसे बाल माझे। हे माझे थंड नोज, हे थंड नोज, हे माझे हे थंड, अरे बापरे थंड नोज, ओली गोधडी, थंड नोज, छान ब्रुनो। बाबू माझे छान ब्रुनो, माझ्या सोन्यासारखं बाळ, माझ्या रसमलाई पेढा ह्यो, माझ्या दुग्गुने पुग्गुने, म्हणजे सोनं बाळ, म्हणजे झोप बाबू, झोप बाबा, रात्रभर रे जागरण करतो सोन्या माझा, रात्रभर जागरण करतो। मित्रांनो मी पण थोडी पडले, झोपच लागत नाही। पडले म्हणजे असं धाडकन नाही पडले बरं का, सावकाश लुढक गए बैठे तर ना बिलकुल माझा डोळाच नाही लागला। जेवलं जरा पडले की असं एक डुलकी होते बरं का, 1-2 डुलक्या होतात। अर्धा तास झोप झाली भरपूर होते,
कारण का माहिती आहे का, झोपायला फार उशीर होतो. 11, 11:30, कधी 12 पण 1 पण वाजते. म्हणजे असं काम नाही असतं काय, 9-10 वाजेपर्यंत जेवण वगैरे आवरतात, पण झोपच लागत नाही. मग काहीतरी विचार येतो, मग मोबाईल हातामध्ये असलं की कोणाचा तर मेसेज बघायचा, काहीतरी ग्रुपवर काहीतरी बघायचं, झोप लागत नाही. मग अशी मग आता मोबाईल हातात आले की मोबाईल ठेवला तरी झोप लागत नाही. मग असं होतं. मग झोपायला उशीर, सकाळी उठवत नाही, पण आपलं मुळंच उठायचं. मग दुपारी एक डुलका होतो, मग छान वाटतं. पण आज तसंच काही झालेलं नाही आहे. दुपारही मला झोप लागली नाही आहे. संध्याकाळी पटकन झोप लागली तर बरं होईल. काय करावे बरं ह्या झोपीला. काय हरकत नाही. चहाची वेळ झाली, बाहेरचं झाडून काढते. आता चहाची वेळ झालेली आहे, आता बाहेरचं झाडून काढते. बाहेरचं झाडून काढायचं. मग आम्ही बाहेर गेले की ब्रुनो पण बाहेर येईल. शिरडा घालायचं, झाडून काढायचं. सकाळी सडा मारलेला आहे, थोडासा बाकी आहे, तो आता मारते. सडा मारला की लगेच ते असं उकरतं लगेच. आणि हे काय थोडे काय हाताने सारून गेलं, म्हणजे असं जमीन लेवल नाही ना, खडे माती, रफ टप अशी जमीन आहे. आपला कूलर बनवला ब्रुनोला, तेव्हापासून छान वाटतं. 2 दिवस झालं ब्रुनो घराच्या बाहेर जात नाही. परवा कूलरवाला येऊन बनवून गेला. पाणी सप्लाय होत नव्हतं, थंड हवा येत होती. आता पूर्ण घर थंड वाटतं. आता हे काय, आमची सुंदर काय करते, थोड्या वेळ जाऊन गोधडी घेऊन जातो. मग मी थंडी वाजते असं, मग गोधडी घेऊन जातो जरा बेडरूममध्ये जाऊन. अशा प्रकारे आपल्या कूलरची छान थंडगार हवा झालेली आहे. काय झालं काय माहिती, फार थंडी वाजते, सगळ्यांनाच थंडी वाजते. कशामुळे? कूलरमुळे. दिवसभर चालू असतं की थंड वातावरण, आणि मी तर घरात झोपायलाच बघत नाही, बाहेरच छान. संध्याकाळी मला रात्री बाहेर छान वाटतं. छान थंडीचा आनंद घेता येतो मस्तपैकी. बाहेर थंडी पडते. 1-1.5-2 वाजेपासून थंडी चालू असते असं मला वाटतं. बघा घड्याळ कशाला कोण बघतंय, पण जेव्हा जाग येते ना, आता 2 वाजले, कधी कधी 3ला जाग येते, थंड वाटतं तेव्हा. आपल्या गायांना आता खायला टाकले आहे. खायला टाकले बघा, त्यांनी काठी घेऊनच बसवलं होतं कोंबड्यांसाठी. तर कोंबड्या सगळं विस्कटतात. मोठी काठी घेऊन फूड करावं लागतं. आता आपण झाडून वगैरे काढूया. आता रूह अफजा केलेला आपल्या दीदीने, कोकमचा. ती म्हणते रूह अफजा. मी म्हटलं रूह अफजा म्हणजे काय असेल जास्त असं. मी पाहिलं, पाण्यामध्ये कोकमचं लिक्विड टाकायचं आणि त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचं. म्हटलं हो का, आपली साधी सिंपल भाषा, कोकमचा सरबत असं आपली भाषा. बाहेरच्या गावी गेलं तर आपला रंगच उडाला सगळा. तिकडे पण झोप बाळा तू, बाबू झोप गो माझी सोनू बाई, माझी दुधी. आमचं दुग्गणे बोलतो आम्ही, दुग्गणे. असं मी एक ह्याच्यामध्ये बघितलं होतं कुठेतरी, म्हणजे असं मी म्हणायचे मुलांना माझ्या फार राग यायचा, मम्मी असलं काय बोलू नको. मी म्हणायचे बुक्कूने, लव यू, किस यू, मिस यू, मेरा बुक्कूने. ना ग ताई, ते आता माझ्या तोंडात येत नाही. आता म्हणजे दुग्गून येतं, दुग्गूने, दुग्गू. आपण नुसतं असं बसलं ना, ब्रुनो कुठे असं ना, आपण बोलणार दुग्गू, लगेच धावत येतं. ते काल मी गाय घेऊन तिकडे गेलेली थोड्या वेळासाठी. म्हटलं हे मोटर चालू करतात, तर थोड्या वेळ मी गाय घेऊन तिकडे जाते पुढे. तिकडे हरळ आहे ना चांगली गायला खायला. मी पुढे गेली गाय घेऊन, तर ह्याने मला पाहिलं आणि सगळं नांगरटीचं रान आहे, 2 शेत नांगरणीचे आहे. त्याच्या पलीकडे मी होती, त्याला धावता येत नाही. तो कसं असं नागमुडी करून तो माझ्याकडे आला. त्या टायमाला माझ्याकडे कॅमेरा नव्हता, मोबाईलच मी नेला नव्हता. तेव्हा छान आपल्या ब्रुनोचा व्हिडिओ झाला असता. जशी चवळीची शेंग कवळी, त्या गाण्यावर मी व्हिडिओ काढला असता. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा.
पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो, एक सांगावं असं वाटतं, काल माझा व्हिडिओ एक फार उशीर दिवसभर लागला, पण व्हिडिओ काय माझा अपलोड झाला नाही, डाउनलोड झाला नाही आहे. तर मी क्षमस्व त्याबद्दल पुन्हा एकदा सांगू इच्छिते. काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. सर्वे भितु सर्वा भितु जीवन भितु मृत्यु भितु दाता तू विधाता तू देता तू लेता तू सत्य तू असत्य हम भगवान तू मनुष्य हम शिव तू सुंदर तू शक्ति तू सब कुछ तू मैं कुछ नहीं भगवान तू मैं.